महादेव भोलेनाथ। हाय सर्वांना, गुड मॉर्निंग। खूप थंडीने आम्ही कुडकुडलोय। आता चला महाकालचं दर्शन घ्यायचं आहे। उज्जैनला आलोय आम्ही आता। मस्त सर्वजण फ्रेश झाले। दाजी नाही आपण अजून मग आपण आता काल भैरवला चाललो। हा काल भैरवला महाकालला जाणार आहे पण आता त्याच्यानंतर आपण महाकालला जाणार। चला चला आधी ना आम्ही उज्जैनचा भैरवनाथ तिथे जाणार आहे। काल भैरवनाथ मिस्टर येत आहे मागून आवडताय। चला सर्वांचा लुक बघा। इथे गार्डन आहे छान मस्त। इथे रूम घेतला होता आम्ही आणि रात्री मग मुक्काम केला। छान वाटलं। आता मस्त बाहेर जातोय सकाळी सकाळी, पण खूप गारवा आहे। चला आवरलं तुमचं? गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। चला बाकीचे जण सर्व पुढे होते आणि मिस्टर आणि मी आम्ही दोघे रस्त्याने चाललो होतो कालभैरवच्या दर्शनासाठी। तर रस्त्यामध्येच आम्हाला या बाबांनी ना अडवलं, आवाज दिला आणि थांबवलं। तर त्यांना काही दक्षिणा लागत होती तर ते आमच्याकडे मागवत होते। आणि हे बाबा आहे ना जे गंगासागरकडचे असतात बघा, पूर्ण अंगावर त्यांच्या काही कपडा वगैरे नसतो। तर ते बाबा आम्हाला रस्त्यात भेटले आणि त्यांनी मग आमच्याकडे दक्षिणा मागितली। तर मिस्टरांनी त्यांना दिली। महादेव साल बड़ा अच्छा जाने वाला है बेटा आपका 26 का। हर खाली ना समाधान रहना मांगता है, शांति शांति सब सुख के रहना मांगता है बेटा। है, बस यही तो मांगता है बेटा। जीवन के अंदर यही तो चीज है कि 2 टाइम की शांति की बेटा, कि भले मिर्ची से रोटी खा लो पर होना आनंद बेटा। हर हर महादेव। कार्यकाल बढ़िया चल रहा है। और पहला सब रोटी खाया है और वो बना ही रहेगा। तिथून मग आम्ही पुढे आलो तर एका शॉपवर छान मस्त गुळाचा चहा होता। तर सर्वांना चहा घ्यायचा होता म्हणून आम्ही मग इथे बसलो आणि सर्वांनी इथे चहा घेतला। कारण सकाळची वेळ होती तर सकाळी सकाळी चहा पिल्यावर थोडं फ्रेश वाटतं म्हणून मग सर्वजण इथे बसले। आणि पुढे मग आम्ही कालभैरवच्या दर्शनासाठी निघालो। ते दर्शन घेतल्यानंतरच मग आपल्याला महाकालचं दर्शन पावतं असं म्हणतात, म्हणून आम्ही मग आधी इकडे चाललो आहे। दाजींनी कपाळावरती छान असा मस्त टिळा लावून घेतला होता आणि पुढे आता मी कालभैरवनाथाच्या दर्शनासाठी निघालो। तर कालभैरवनाथ म्हणजे महादेवांचंच दुसरं रूप। तर त्यांचं दर्शन घ्यावं लागतं आधी। महादेवाने त्यांना वरदान दिलेलं आहे की माझं दर्शन घेण्याआधी तुझं दर्शन जे भाविक घेतील तरच त्यांना माझं दर्शन पावेल, त्यामुळे मग आधी इकडे यावं लागतं। तर हे मंदिर पण खूप पुरातन काळापासून इथेच आहे आणि दगडी बांधकामामध्ये बांधलेले आहेत। तर मंदिराच्या गेटच्या बाहेरच इथे ना बारी लागते। खूप छान असं भव्य मंदिर आहे, आतमध्ये पण खूप सुंदर आहे। तर चला आता आतमध्ये तुम्हाला दाखवते। पहिले काही वर्षांपूर्वी आम्ही इथे आलो होतो दर्शनासाठी, पण एवढी त्यावेळेस गर्दी नव्हती। आणि इथे आल्यानंतर कालभैरवनाथला आहे ना प्रसाद दारूचा घ्यावा लागतो। तर बॉटलमध्ये ते आपल्याला देत असतात अल्कोहोल, तर ती आपल्याला ती द्यावी लागते भैरवनाथ महाराजांना आणि डिशमध्ये टाकून ते देवाला पाजतात। तर आम्ही डोळ्याने बघितलेलं आहे आणि कालभैरवनाथाच्या तोंडातून ती दारू आतमध्ये गेल्यानंतर कुठे जाते याचा शोध अजूनही लागलेला नाही आहे। आता दिवसभरातून फक्त एकदाच देतात देवाला दारू, त्यानंतर मग देत नाही सारखं सारखं। पहिले इतकी गर्दीही नसायची त्यामुळे मग ते दाखवायचे दारू पाजताना, पण आता भाविक खूप झाले ना त्यामुळे मग आता ती प्रथा त्यांनी बंद केली। आमचं सर्वांचं छान असं दर्शन झालं आणि आता आम्ही सर्वजण चाललो आहे महाकालेश्वरच्या दर्शनाला। तिथून आहे ना 7 ते 8 किलोमीटरचं अंतर आहे महाकालेश्वरचं। तर इथे ना भारत माता मंदिर पण आहे, खूप सुंदर मंदिर आहे, पण आम्हाला खूप उशीर झाला होता त्यामुळे मग आम्ही काही वरती मंदिरामध्ये गेलो नाही, बाहेरूनच दर्शन घेतलं। आणि महाकालेश्वरला आहे ना गार्डन बनवलेलं आहे आता, त्यामुळे पहिल्यापेक्षाही इथे खूप जास्त भाविक येतात, दर्शनही होतं आणि एक मनोरंजनासाठी इथे गार्डन वगैरे आहे। तर तिथे मस्त रील्स वगैरे बनवतात, फोटोज काढतात, तर त्यामुळे खूप छान वाटतं इथलं वातावरण। 12-13 वर्षापूर्वी आम्ही आलो होतो इथे दर्शनासाठी, पण तेव्हा इतकं काही नव्हतं, इथे पूर्ण मोकळा परिसर होता आणि मंदिर पण छोटंसं होतं, खूप भव्य असं नव्हतं। पण आता मंदिराचं बांधकाम केलेलं आहे तर मंदिरही भव्य असं बांधलेलं आहे आणि आतमध्ये खूप मोठे मोठे हॉल आहे
मंदिराचा हा गेट आहे, मेन गेट. इथूनच आता आतमध्ये जायचं आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर मग बारी लागते. तर बरेच भाविक आलेले होते दर्शनासाठी. रोजचीच गर्दी असते इथे, लांबून लांबून पर्यटक येत असतात. आणि ही बघा अशा प्रकारे बारी असते, मोठे मोठे हॉल असतात, तिथून आपल्याला दर्शनासाठी आतमध्ये जावं लागतं. पुढे आल्यानंतर फार गर्दी होती. गर्दी असल्यामुळे जवळून काही दर्शन होत नाही, आपलं लांबूनच दर्शन होतं. तर हे बघा महाकालेश्वरचं लिंग तुम्हाला इथून दिसत असेल, वरती स्क्रीनवरती पण मोठ्या आकारामध्ये दिसतंय, तिथेही दर्शन घेता येतं. आणि खाली सुद्धा मंदिरामध्ये महाकालेश्वरचं मोठं लिंग आहे. तर अभिषेक चालू होता, तर तो सर्व काही इथे लाईव्ह दिसत होता. तिथून आम्ही दर्शन घेतला आणि आता पुन्हा बाहेर निघालो. तर बाहेर पण खूप छान मस्त आम्ही सर्वांनीच फोटोशूट केलं, फोटो वगैरे काढले. हिरो दिसताय, हिरो. रावडे राठोड. चला निघा. झाला फोटो. चला आजचं दर्शन झालेलं आहे चांगल्या प्रकारे. खूप छान झालं महाकालचं दर्शन आजचं आमचं. आणि खूप वर्षांनी आली मी इथे. पहिले आली होती पण हे गार्डन वगैरे काहीच नव्हतं इथं, पण तेव्हा एकदम सिंपल होतं. तेव्हा हात लावून दर्शन झालं. आता जरा लांबून दर्शन झालं. खूप भारी वाटलं इथे येऊन. मला छान वाटलं, मनाला प्रसन्न वाटलं. आमचं सर्वांचं महाकालेश्वरचं दर्शन खूप छान झालं. आता आम्ही सर्वजण गाडीकडे आलेलो होतो. गाडीत बसल्यानंतर मग सर्वांनाच काहीतरी प्यायचं होतं, ऊसाचा रस. कारण उपवास होता, संकष्टी चतुर्थी होती त्या दिवशी. तर सर्वांना उपवास असल्यामुळे मग आम्ही म्हटलो की आपण मस्त ऊसाचा रस घेऊ. तर एका ठिकाणी थांबलो आम्ही आणि ऊसाचा रस घेतला. खूप छान असा मस्त ऊसाचा रस लागला होता. खूप दिवसांनी मी पिला. तुम्हाला माहितीच आहे मला ऊसाचा रस म्हणजे खूप खूप आवडतो. आणि मला दुसरं बाकीचं काही खायचंही नव्हतं, त्यामुळे मग मी 1 नाही 2 ग्लास रस पिला. सर्वांनीच 2-2 ग्लास रस पिला. आणि तिथून पुढे आम्ही पेरू वगैरे घेतलेले होते गाडीमध्ये, ते काही खाल्ले. आणि चला आता पुढे महाकालेश्वरचं दर्शन झाल्यानंतर आम्हाला जायचं होतं ओंकारेश्वराचं दर्शन घ्यायला. तर 12 ज्योतिर्लिंगापैकी हे एक ओंकारेश्वरचं लिंग आहे. महाकालेश्वरचं लिंग पण 12 ज्योतिर्लिंगापैकीच आहे, पण सर्वात मोठं लिंग हे महाकालेश्वरचंच आहे 12 ज्योतिर्लिंगापैकी. चला तर आता इथे आल्यानंतर पण बरीच शॉप असतात आजूबाजूला खरेदीसाठी. आणि मोठा असा ब्रिज आहे, त्या ब्रिजवरूनच जावं लागतं. तर तो ब्रिज आजही जाताना थोडासा हलतो, हादरतो चालताना. तर खूप छान असा मस्त हा ब्रिज आहे. इथून आहे ना बाहेरचा नजाराही खूप मस्त दिसतो. नर्मदेमध्ये अशा मस्त मोठ्या मोठ्या होड्या, जहाजं असतात, ते पण दिसतात. तर आम्ही इथे पण खूप छान मस्त फोटो वगैरे काढून घेतले. आणि संध्याकाळची वेळ होती, ऊन अजिबात नव्हतं, वातावरण अगदी असं फ्रेश आणि प्रसन्न होतं. खूप छान वाटत होतं. आणि नर्मदेचा अथांग तो परिसर पाण्याचा, अशी थंडगार हवा सुटलेली होती. वातावरण खरंच खूप भारी होतं ना. तर इथून असं बाहेर जावंसंच वाटत नव्हतं, पण आम्हाला दर्शन पण घ्यायचं होतं ना, त्यामुळे मग म्हटलं चला पटापट आम्ही सर्वांनी इथे फोटो वगैरे काढले. आणि पुढे आता निघतोय दर्शनासाठी. तर ओंकारेश्वरला पण बरीच गर्दी होती भाविकांची, बऱ्याच रांगा लागलेल्या होत्या बारीच्या. तर आम्ही मग तिथे थांबलो. माकड बघा काहीतरी खातं, हे आम्हाला तिथे खूप खूप माकड दिसलेली होती. माकडांना पण बराच प्रसाद वगैरे दिला जातो, केळी, बिस्किट बरेच भाविक टाकायचे. आणि चला आता आम्ही पुढे निघतोय. तर ब्रिजवरून जाताना खूप छान मस्त वाटायचं. घेतला ना, छान नजारा आहे. खूप भारी वाटतंय ना, छान वाटतं. थंडगार हवा सुटली आहे. काय पडलं इथं, सारखे भोंगे वाजताय हो.
जवळपास आम्ही 2 तास बारीमध्ये होतो. फायनली आता मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत आलो आहे, पण बरीच गर्दी झालेली इथे दर्शनासाठी. संध्याकाळचे 6 वाजलेले होते घड्याळामध्ये. आणि इथे बाहेरच नंदी महाराजांची भव्य अशी मूर्ती आहे, व्हाईट रंगाची संगमरवरी दगडामध्ये. आणि मंदिराचं बांधकाम पण अतिशय भारी केलेलं आहे. तर खांबांवरती असं बारीक बारीक कोरीव काम केलेलं आहे. खूप छान असं मंदिर आहे हे. तर गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर आहे ना, तिथे एकदम छोटंसं महादेवांचं लिंग आहे ओंकारेश्वरचं. तर आपल्याला बघायला मिळत नाही, कारण तिथे कॅमेरा वगैरे सर्व लावलेले, व्हिडिओ वगैरे काढण्यास मनाई होती, त्यामुळे तुम्हाला काही मी ते दाखवू शकले नाही. मग आम्ही सर्वांनी छान दर्शन घेतलं जवळून आणि बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर अंधार पडलेला होता आजूबाजूला, बराच वेळ झालेला होता दर्शनाला. आता आम्ही सर्वांनी नर्मदेश्वर पण घेतला इथे, कारण नर्मदा नदीमध्ये ना जे दगड गोटे असतात ना, त्यापासून आहे ना महादेवांचं लिंग तयार केलं जातं मशीनद्वारे. आणि ते आपण घरामध्ये स्थापन करायचं किंवा आपल्या घराच्या बाहेर गार्डन वगैरे असेल तिथे आपण ठेवू शकतो. तर हे बघा, अशा प्रकारे हे गोटे तयार केलेले महादेवांच्या लिंगाच्या आकाराचे आणि नर्मदेश्वराची आपण घरी स्थापना करायची. खूप छान हे सर्व काही लिंग होते, मार्बलचे पण बनवलेले होते इथे. तर आम्ही पण सर्वांनी घेतले, आईला पण घ्यायचा होता ना, तर आईसाठी पण घेतला. खूप छान छान सर्व काही पूजेला लागणाऱ्या वस्तूही इथे होत्या. तर आपल्याला जशा साईजमध्ये पाहिजे तशा साईजमध्ये आपण घेऊ शकतो. ओंकारेश्वरचं दर्शन घेतल्यानंतर तिथेच ना जवळपास ममलेश्वर आणि महेश्वर हे 2 लिंग पण आहे. तर त्यांचंही सर्वांनी दर्शन घेतलं. सर्वांचं दर्शन खूप छान झालं आणि तिथून मग आम्ही पुन्हा गाडीमध्ये बसलो. आता आम्हाला घरी निघायचं होतं, कुठेही थांबायचं नव्हतं, त्यामुळे रात्रभर प्रवास आमचा गाडीमध्येच चालू होता. 8:30-9 वाजता आम्ही एका ठिकाणी जेवण वगैरे केलं हॉटेलला आणि पुन्हा गाडीमध्ये रात्रभर प्रवास झाला. सकाळी 5:30ला आम्ही घरी पोहोचलो. हे मनी माऊये, मार तिला, मार माऊला, मार माल 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 तर येई ना माऊला. आम्हाला दाखव. अगं त्याचे तेच चालू करतं मारून. कर चालू केलं का? वन्स मोर परत एकदा माऊला गागव. कशी गागती माऊ? कुशी कुची माऊ गागती. दाखव माऊला, माल ते माऊला, माल तिकडं हो माऊ कशी कागतीले माऊ. पाऊ सोड ना. हे बघ माऊचे पिल्लू आहे ना. इथं थो आपण. हे बघा कोण दिसतंय आज व्हिडिओ मध्ये. परी आमच्या घरी परी आली. का बरं एवढं नखरा केलाय? फोटोशूट कोण करणार आहे? राहुल दादा. कुठं करायचंय? गार्डन मध्ये असंच ना. आणि एवढं छान मस्त आवरलंय परी सारखं. पूजा हिची बंदूक दे ग. आता काय बंदूक घेऊन राहील का? पाहू दे ना पण डोळ्याने एकदा. का ग उद्या काय आहे तुझं? समाधान नाही होणार. सर सांग ना, इकडे बघ ना. उद्या काय आहे? काय सांग? उद्या बर्थडे गर्ल फोटोशूट करणार आहे. फोटो काढायचे तिच्या अशा मोठे झालं, फोटोच नाही काढेल ना. मग स्टेटसला ठेवायला याला त्याला. कुठे आहे का बंदूक? म्हटलं मग ते नाही का गार्डन आपलं घेतलं. आणि बंदूक कुठे? गार्डनातलं बंदूक कुठे रे? तू पण ना. जया तुम्ही शिवला घेतली, म्हणजे आम्हीच शिवला घेतली होती, पण ती म्हणे नाही आता मी घेते मग डबल होतील ना. म्हटलं मग तू घे शिवला, आम्ही घेतो अंशूला. मला अंशूला तिथे ना छान वेगळं काहीतरी घ्यायचं होतं, पण असं काही नेलंच नाही कुठं चांगलं दाखवायला. कपडे बिपडे असं कपडे राहतेच नाही. अगं याला ना सेल लावायची, मग इथून धूर निघतो, डायरेक्ट धूर निघतो बरं का. हा या याच्यावर याला जमलंच नाही. सेलच नाही लावले तुम्ही. बटन पण असायला काहीतरी बटन अहो हे सगळं विनोद दाजी आले का तुम्हाला दाखवतील, त्यांनाच माहिती. त्यांनीच घेतल्या.
मस्त महाग पडला इथून आहे असं. ना? आम्ही शिवला एक आणली होती 400, 450 ला पडली होती. अगं इथे आहे ना तशीच यायची पण काहीतरी आहे, खतरनाक. अहो हिची पण खतरनाक आहे. लाईट लागायचं ना. ते मागं घेतलं मम्मी. कोणतं माग घेतलं? हा ती बाजू मागं घेतलं ही? लागतं. हा पुढे मागायचं येते ना ते हिरवं बघ वरचं. सारखं मागं घ्यायचं. हा असं केलं. हाताने मला जमाना. धर. लाडू लाडू इकडे बघ लाडू. मम्मा का बघतोय तू? मम्मा का बघतोय भू? माझी छकुले माझी छकुले मम्मा कळती भू त्याला आता. माझी छकुले आजीला म्हणा. जा आजी करे जा. ही पे तुझी माव. माग तिला माग माग. कर चालू कल चालू कल चालू. मावला माल. मग ती गागोती माल गागल्यावर अशी अशी मारल्यावर गागोती ना ती. बाई, बाई, बाई. हे बाई. इकलं पाय ना. ऐशन बा. तो माझ्याकडेच बघतोय अजून. चला आता दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवते. तर सर्वजण आम्हाला घरी भेटायला आलेले होते आणि आम्ही ट्रिपमध्ये काय काय शॉपिंग केली किंवा मग आम्हाला किती खर्च आला ते सर्व काही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. उद्याच्या नवीन व्हिडिओसह लवकर भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. या पुढच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सर्व फॅमिली दिसेल तर नक्की बघा तोही व्हिडिओ. चला सर्वांना पुन्हा एकदा बाय बाय.